मसाला हवा तर कसा. स्पर्धेत त्या पोरीचा मसाला होता ना, त्याचा नुसता घमघमाट सुटला होता. मला वाटलं सापडला मसाला, पण चवीला पानचट होता. मसाला कसा हवा, गंधापासून चवीपर्यंत एकदम परफेक्ट, जादुई चव हवी त्यात. पण अजूनही तो मसाला आपल्या हाताला लागलेला नाही. पण आपल्याकडची सगळ्यात चांगली चव ही नाहीये, ही नाहीये. अजून तो मसाला माझ्या हाताला लागलेला नाहीये. मला तो मिळवायचा आहे, आणि तो मिळाला की हळूहळू देशातलं मसाला मार्केट मला काबीज करायचंय. मग मसाला सम्राट विजेंद्र बिराजदार हेच नाव प्रत्येकाच्या तोंडावर असेल. आणि त्यासाठी तो मसाला मिळवायला हवा. पण शोधणार कसं ना साहेब? नाही म्हणजे किती स्पर्धा घेऊ. Thank you so much, bro. You are the best bro in the world. You are the best sister in the world. भाऊ असा तर असा. आणि सिस्टर असं तर अशी. नाचा, जितकं नाचायचंय तेवढं नाचा. काका आला की बरोबर मस्ती उतरेल. हा काकाचा आणि माझा स्पर्धेतला फोटो सगळीकडे व्हायरल करतो. हे राजवीर, कमाल आहे यार. चला ना चला. ब्रो. अरे नाही ना, मी ठीक आहे इथे. अरे चालू द्या तुमचं. अरे चल ना. ना यार, तो नाही येणार. तो एक नंबरचा बोर आहे. यु नो, मला ना कधी वाटलंच नाही की हा माझा सख्खा भाऊ आहे. अगं तू काय बोलतेस? अरे हो यार. हे, कोणी गर्लफ्रेंड नाही का? नाही ना. बाय. आय डोंट नो. अजून कोणी तसं क्लिक नाही झालं. वेट, आय विल हेल्प यू. तू काय हेल्प करणार आहेस मला? जस्ट वेट ब्रो. हे गाइस, मीट माय ब्रो. हा माझा भाऊ, द मोस्ट एलिजिबल बॅचलर इन टाउन. बघ तू काय बोलतेस ते बंद कर. वेट. ते प्लीज बंद कर. मुलींनो काहीतरी हिंट घ्या. एवढा हँडसम सिंगर आहे हा मुलगा. अगं प्लीज ते बंद कर. असं करू नकोस यार. अनामिका असं नको करू. तू मोबाईल दे. तुम्ही नका लाजू. हा अनामिका फोन इकडे दे. फोन इकडे दे अनामिका. फोन इकडे पण दे. तुम्ही नका लाजू. हा तुम्ही नका फोन लाजू. इकडे दे. या सेंट. आता ना तुझ्या मागे अशा मुलींच्या रांगा लागतील. केळो मला मुलींच्या रांगा नको, तर मला माझी बहीण हवी आहे नाचायला. अरे काका, तुलाच त्रास व्हायला नको म्हणूनच मी यांना सांगत होतो की आवाज थोडा कमी करा. पण विराजस, हा बाबा. उद्यापासून तुझी कामाला सुरुवात होणार आहे. उद्यापासून तू ग्राउंड रिसर्चला जाणार आहेस. कसला रिसर्च बाबा? आपल्या बिझनेस करता आपल्याला बेस्ट मसाला हवाय. तो स्वतःहून आपल्याकडे चालत येणार नाहीये. तो शोधावा लागेल. त्यासाठी तुला वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागेल आणि आपल्याला हवी असलेली टेस्ट शोधावी लागेल. बाबा, मी आजच आलोय आणि तुम्ही लगेच मी जातो ना काका.
तो बिचारा आत्ताच आलाय आणि मी माझ्या मुलाला सांगतोय, तुलाच ग्राउंड रिसर्च करता जावं लागणार आहे, कळलं? बाबा पण मी विचारत नाहीये, सांगतोय. बिराजदारांचा बिझनेस यापुढे तुलाच बघायचंय, हे लक्षात ठेव. ग्राउंड रिसर्चवर तूच जाणार आहेस. काय विराजस, काय झालंय काय? त्या मुलीवरचा राग अजून गेला नाही वाटतं तुझा. काय रे, क्लिक सापडली का? ती काय हवेची भानगड आहे? अगं, एका मुलीनी ह्याच्या गाडीच्या चाकाची हवा सोडली, त्यामुळे त्या मुलीवर जाम चिडलाय तो. हा, अगं बाई, धीरजस, काय रे, कोण पोरगी? कोणी नाही गाजी, म्हणजे कोण होती मला माहित नाही. आणि चाचू, मी काही त्या मुलीमुळे वगैरे चिडलो नाही. हा, अरे मग कुणामुळे चिडलायस? आयुष्य हे सरप्राईज असलं पाहिजे म्हणून धडपडतोय, तर इथे आल्या आल्या बाबांनीच मला सरप्राईज दिला. काय तर त्या मसाल्याच्या ग्राउंड रिसर्चला जायचंय. माहितीये ना तुला सगळं. त्याला काय करणार आपण? चाचू, उद्यापासून काम सुरू करायचंय. मला इतक्यात नाही पडायचं या सगळ्यामध्ये. थोडीशी मोकळीक हवी आहे. आत्ता कुठे आलोय मी, मला माझ्या पद्धतीने लाईफ जगू द्या. मग नंतर आहेच ना हे सगळं बिझनेस वगैरे, तेव्हा बघू आपण. आणि हा, बाबांसारखं मला हे असं प्लॅन नाही जगता येत. फ्युचर असं ठरवूनच टाकलं तर काय मजा आहे त्याच्यात, सांग ना चाचू. अरे तुला काय हवे ते कर की, तुला कोणी अडवलंय? कसं शक्य आहे ते? हे काम अरे नशीब समज,